मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आहे प्रकट दिन, श्री स्वामी प्रकट दिन आहे आणि सकाळी लवकर स्वामी महाराजांना अभिषेक केलेला आहे, पंचामृताने अभिषेक केलेला आहे। इकडे 5 विडे मांडलेले आहेत, समई लावलेली आहे, मोठी समई लावलेली आहे, छोटी समई लावलेली आहे, आरतीचं ताट सजवलेलं आहे आणि नैवेद्य बघा बनवलेला आहे। पापड, भाकरी, पांढरा भात, मसाले भात, शिवाय कांदा भजी, मेथीची भाजी, बटाटा आणि वाटाण्याची भाजी, शिवाय स्वामींना जी घेवड्याची भाजी आवडते ती, झुणका, भाकरी, पुऱ्या, शिवाय शेवईची खीर आणि पुरणपोळ्या सुद्धा बनवलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर बघा स्वामींना पूजा बघा, इकडे गणपती बाप्पांना पहिलं पूजा केलेली आहे। समई पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी समई सजवलेली आहे, मोठी समई लावलेली आहे, छोटी समई लावलेली आहे, कारण आज स्वामींसाठी खूप मोठा दिवस आहे, प्रकट दिन आहे, स्वामींचा आज वाढदिवस आहे। शिवाय इकडे बघा फळं ठेवलेले आहेत आणि स्वामींसाठी भरपूर असे पदार्थ बनवलेले आहेत। आरतीचं ताट पाहू शकता, खूप सुंदर सजवलेलं आहे, धूप लावलेलं आहे, पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आणि शेवयाची खीर, पुरी हे सुद्धा बनवलेलं आहे। इकडे वरण बनवलं, डाळीची आमटी सुद्धा बनवली। असे खूप आज स्वामींचा आज वाढदिवस असल्यामुळे सगळे प्रकार स्वामींना जे आवडतात आणि मला जेवढे शक्य झाले तेवढे मी सगळे बनवलेले आहेत आणि खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे। स्वामींना मस्त रंगीबेरंगी फुलांनी सजवलेलं आहे। एक कळशी ठेवलेली आहे, कळशीमध्ये हळद, कुंकू, सुपारी, फूल, दुर्वा सगळं घालून त्याच्यावरती तामण ठेवलेलं आहे आणि तामणावरती तांदूळ ठेवून स्वामींना आपण त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि मग फुलांनी असं सजवलेलं आहे। खूप सुंदर बघा, स्वामी महाराज जे आहेत ते खूप सुंदर दिसतात आणि अशा प्रकारे स्वामी प्रकट दिन जो आहे तो अशा पद्धतीने आम्ही अगदी थाटामाटात साजरा केलेला आहे। स्वामींचा जो दिवस आहे आमच्यासाठी खूप मोठा आहे म्हणजे, आणि त्याच्यानंतर आम्ही मठात सुद्धा गेलेलो आहे। तर अशा पद्धतीची पूजा बघा आणि मठात बघा गर्दी, अप्रतिम गर्दी होती, तर खूप गर्दी होती बघा। इकडे ढोल ताशा सगळं खूप असं चाललं होतं। चला तर मग श्री स्वामी समर्थ।